पहा 3003 ही संख्या अंकात लिहिताना बऱ्याच जणांकडून गोंधळ होतो. आता बरेच जण कसे लिहितात ते बघा. आता 3000 म्हटलं की ते काय करतात, डायरेक्ट 3000 लिहितात आणि नंतर 3 लिहितात, परंतु ही संख्या चुकीची आहे. मग आता 3003 हे बरोबर कसे लिहायचे बघा. सगळ्यात सोपी पद्धत सांगतो. आधी इथं पहा 3000 म्हटलेला आहे, हजार म्हणून म्हणा एकक दशक हजारपर्यंत, एकक दशक शतक हजार. बघा इथे आलेले आहेत 4 टिंब, म्हणजेच या संख्येमध्ये सर्व 4च अंक यायला पाहिजेत, लक्षात ठेवायचं कधी पण. मग बघा एकक दशक शतक हजार इथे येतील 3, म्हणजे हे झाले 3000 आणि हे शेवटी आहेत 3, मग शेवटी येतील 3 आणि मध्ये येतील 0 0, म्हणजेच 3003 हे झाले 3003. आणि ज्यावेळेस आता इथं 3000 आहे, परंतु जर हीच संख्या जर 10,000 झाली, 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त 99,000 पर्यंत, तर हेच एकक दशक म्हणताना 10,000 पर्यंत म्हणायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मुलांना अवश्य दाखवा, कारण त्यांना खरी या व्हिडिओची गरज आहे.